नमस्कार, मी स्वप्नील. स्वागत आहे पुन्हा एकदा शिववार MH29 या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आज मी माझ्या काही सहकाऱ्यांसोबत आपल्या यवतमाळ जिल्ह्याचं श्रद्धास्थान असलेलं खटेश्वर महाराजाचं मंदिर या ठिकाणी आलो आहे. आणि या ठिकाणी आपण यवतमाळवरून पांढरकवडा मार्गे येऊ शकता. यवतमाळपासून 17 ते 18 किलोमीटरवर हे गाव आहे. तर समोर पाहू शकता मंदिराचा परिसर तुम्ही. खूप भव्य दिव्य असा परिसर आहे. भक्तिमय असं वातावरण आहे इथचं. आतमध्ये प्रवेश केल्यानंतर तिथं असलेल्या सूचनेवरून महाराजांच्या मूर्तीचे फोटो वगैरे आपण घेऊ शकत नव्हतो. तरीही तुमच्यासाठी थोडासा म्हणजे हा प्रयत्न केलेला आहे. तर महाराजाची अशी प्रतिमा मंदिरामध्ये आहे आणि मंदिराच्या बाजूलाच एक मोठा सभागृह आहे, ज्या ठिकाणी लग्न वगैरे होतात. सभागृहाच्या समोरच एक भुयारी मार्ग आहे. आतमध्ये सुद्धा महाराजांची प्रतिमा आहे इथं, जे की आपण समोर पाहत आहे. इथे मंदिराचं दर्शन वगैरे घेतलं. त्यानंतर मंदिराचा बाहेरचा परिसर बघितला. 100 वर्षापेक्षा जास्त जुनं हे मंदिर आहे, पण बांधकामावरून वाटत नाही. आणि मंदिराच्या समोरासमोर एक सुंदर असा तलाव आहे. त्या तलावामध्ये आपल्याला कमळाची फुले खूप मोठ्या प्रमाणात पाहायला भेटतात. त्याच्यामध्ये पांढऱ्या रंगाची आणि गुलाबी रंगाची अशी 2 प्रकारची फुले कमळाची पाहायला भेटत आहे. तर एवढ्या मोठ्या प्रमाणात हे कमळाची फुले पाहण्याची आमची पहिलीच वेळ. आणि हे समोर माझे सहकारी निकेश भाऊ, प्रवीण भाऊ, गणवीर सर आणि केशव भाऊ. तर चला आपण थोडं कमळाची फुलं बघू. तर खटेश्वर देवस्थानच्या समोर असलेला हा तलाव, आणि तलावामध्ये भरपूर अशी कमळाची फुलं आहे, गुलाबी आणि पांढऱ्या रंगाची. तर आपण आता एक कमळाचं फूल पहिली वेळ आपल्या चॅनलवर जवळून पाहू. चला तर याच्या आधी आपण कमळाची फुलं कानेश्वर या ठिकाणी पाहिले होते. तेव्हा म्हणजे आपण चॅनलही सुरू करायचं होतं. तर ही दुसरी वेळ आहे, पण आजच्या घडीला एवढ्या मोठ्या प्रमाणात फुलं आपण पहिली वेळ पाहत आहोत. आणि या ठिकाणी 2 रंगाची कमळाची फुलं आहे. एक गुलाबी कमळ आहे, पाहू शकता, अतिशय सुंदर असा. आणि त्या साईडला जास्त पांढऱ्या रंगाची कमळाची फुलं आहे. तर आमचे सर जे आहेत ते आता नमस्कार, वेलकम टू खटेश्वर, कमळाचे फुलं काढण्याचा प्रयत्न करत आहे. तर निकेश भाऊने एक छोटंसं फूल काढलेलं आहे. थोडं जवळून पाहू आपण कसं असते, नाही का. सुंदर असा परिसर आहे या मंदिराचा. चला, आपल्या निकेश भाऊने एक कमळाचं फूल काढलं, आपण जवळून पाहू. ते दाखवा निकेश भाऊ, आम्हाला फुल दाखवा. आता हे त्या गाण्याचा आवाज काय करते की बघा, गाण्याचा आवाज जर आला नाही तर हे आवाज पूर्ण बंद करायला लागते. हे बघा कमळाचं फूल बघा मित्रांनो, पहिली वेळ जवळून, जबरदस्त. तर भरपूर म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात, जवळपास हा एरिया एक 7-8 एकरचा असा, नाही का. एवढ्या मोठ्या प्रमाणात तिथे कमळाची फुलं आपल्याला पाहायला भेटत आहे. पाहू शकता, जबरदस्त असे सुंदर कमळाची फुलं इथं खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला भेटत आहे. आणि अतिशय सुंदर असं हे दृश्य, म्हणजे पहिली वेळ आपण एवढ्या मोठ्या प्रमाणात कमळाची फुलं बघितले. तर हे जे ठिकाण आहे मित्रांनो, खटेश्वर यवतमाळ जिल्ह्यात आहे. यवतमाळपासून 17-18 किमी अंतरावर वणी पांढरकवडा या रोडवर
येते हे ठिकाण. तर सकाळचं म्हणजे सुंदर असं बॅकग्राऊंड आहे आणि त्या बॅकग्राऊंडमध्ये इथं फोटो सेशन सुरू आहे. निकेश भाऊची गाडी, कमळाची फुलं आणि जबरदस्त असं फोटो आमचे सुरू आहे काढणं. तर एक एक फोटो तुम्हाला व्हिडिओ दाखवला जाईल. खतरनाक लुक आला, जबरदस्त. नाही एकदम नॉर्मल बसा पहिलं एकदम, तरी फोटो चांगलेच निघू राहिले. फोटोच्या पोच सांगताय आमचे सर. फोटो तुम्ही नॉर्मल नाही बसले तरी एक नंबर निघू राहिले. आपण एवढा उशीर लावला इथे यासाठी. तुम्ही आलते का याच्या आधी? याच्या अगोदर मी एकदा आलो होतो पण एवढं बघितलं नव्हतं. इकडे नाही आलो, मी तिकडे आलो. तिकडेच आलो होतो. हॅलो, नाही नाही पकडणं बंद आहे ना, पकडणं नाही सर. वाढते. आधी केवढी आहे पा चिलापी पात केवढी तेल वाटत काही टाकते काय का त्याने माहिती आहे. माय 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 पाय भाजले होय माय. चप्पल आणायला, चप्पल आणता येते इकडं. हे भाई बाबा खांड केवढा आहे. अरे बाबा. हे खांडा असं काहीतरी तुम्ही कचरा टाका. नाही कचरा नाही, कचरा ऑलरेडी आहे का नाही, पण ते काही टाकलं बा असं वाटतं खायला. अरे सरजी इथे या तुम्ही. हो सर इथे या तुम्ही. गणवीर सर इथे या इथे. तर अशा प्रकारे मंदोर परिसराचा आणि तिच्या निसर्ग सौंदर्याचा थोड्या वेळ आनंद घेऊन आम्ही तिथून परत निघालो. अतिशय सुंदर ठिकाण आहे. आपण नक्की एक या ठिकाणाला भेट द्या. ठीक आहे, धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल.